2 सामने आजच्या दिवसामध्ये. मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुपर हिरो रॉयल स्पोर्ट्स उल्वेनं बॅटिंग करण्याचा निर्णय केला. जरूर धावा वाचवल्या गोलंदाजांनी पहिल्या सत्रामध्ये, परंतु दुसऱ्या सत्रामध्ये धावा काढायच्या होत्या ही जिम्मेदारी फलंदाजांवरती होती. शेवटच्या षटकामध्ये 4 धावा खर्च करणारा गोलंदाज आपण पाहिलात कल्पेश ठाकूर, परंतु आम्ही मॅन ऑफ द मॅच देतोय ज्याने ऐन मोक्याच्या क्षणाला टर्निंग 2 बॉल 2 षटकार मारलेत असा खेळाडू आहे. साहिल भोईर ठरलाय मॅन ऑफ द मॅच. या साहिल सेमीफायनल मध्ये प्रवेश केला. देवा क्रिकेट क्लब आवरे टीमनं उरण पूर्व विभागातील संघ पोहोचलाय सेमीफायनल मध्ये. रॉयल स्पोर्ट्स उल्वे टीमनं बॅटिंग करण्याचा निर्णय अगदी धाडसी निर्णय. विपुलजी बरेचसे संघ असतात टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फिल्डिंग करताना आपण पाहिलेत, पण इथून रॉयल स्पोर्ट्स उल्वेनं अगदी मोठा डिसिजन घेतला बॅटिंग करण्याचा. चला क्षेत्ररक्षणासाठी निशांत 11 दादरपाडा टीम आणि सलामीचे बॅट्समन रॉयल स्पोर्ट्स उल्वे मैदानाच्या आतमध्ये पाठवा. मॅन ऑफ द मॅच चला साहिल भोईर ठरलाय. या त्वरित साहिल आणि मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी विनंती करेन शनिदासजी साहेब आमच्या मंचावरती उपस्थित आहेत आणि मी त्यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक देऊया. साहिल ठरला 2 बॉल 2 षटकार. जर तिथे डॉट बॉल एखादा आला असता तर मॅचचा रिझल्ट कठीण बनला असता आणि त्याच कारणास्तव मी बॅट्समनला ही मॅन ऑफ द मॅच दिली. वेल प्लेड साहिल. चांगली बॅटिंग, युवा खेळाडू आणि इम्प्रेसिव्ह कामगिरी साहिलच्या मैदानामध्ये पाहायला मिळाली. शनिदास साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते आम्ही साहिल भोईरला देतोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि पहा देवा आवरे टीम तुम्हाला अगदी शेवटच्या मॅच साठी वेळेवरती उपस्थित राहावं लागेल. ठीक 4 वाजता देवा आवरे टीम तुम्ही इथे उपस्थिती दाखवा. फक्त काही 3 सामने पुढचे राहतील आणि त्याच्यानंतर पुढची मॅच तुम्हाला खेळायची आहे. परंतु प्रेक्षकांनो तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. सतीश स्मृती गावदेवी गावठाण आयोजित सरपंच चषक 2025 ही दमदार स्पर्धा. जशी मॅचला स्टार्ट होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा विपुलजी पाटील सर जोडले जातील. ऐकूया त्यांना आपण. धन्यवाद. सतीश स्मृती गावठाण आयोजित सरपंच चषक 2025 ही आपण स्पर्धा एन्जॉय करतोय. पहिल्या फेरीतील हा 3रा सामना आपल्या समोर आला. निशांत 11 दादरपाडा उरण तालुक्यातील एक बलाढ्य संघ आणि त्यांच्या विरुद्ध उल्वेनोड परिसरातील त्यांची रॉयल नेहमीच कामगिरी पाहायला मिळाली. असा रॉयल स्पोर्ट उल्वे संघ प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकून रॉयल स्पोर्ट उल्वे संघानं बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि फिल्डिंग साठी इन्व्हाइट केलाय ते निशांत 11 दादरपाडा या संघाला.
गावदेवी क्रिकेट क्लब आणि सतीशपुती गावठाण आयोजित ही आपण सध्या स्पर्धा एन्जॉय करतोय. सरपंच चषक 2025 16 संघांना खरं तर इथं संधी देण्यात आल्या. या स्पर्धेचे आपण चमचमत्या भव्य दिव्य ट्रॉफ्या पाहू शकता. रतीश शेठ, सुनील शेठ मडवी यांच्या वतीने या ट्रॉफ्या देण्यात आल्यात, ज्या खरं तर भव्य दिव्य ट्रॉफ्या आपल्याला व्यासपीठाच्या समोर पाहायला मिळतात. या परिसरामध्ये सर्वात मोठ्या ट्रॉफ्या सातत्यानं सुनील शेठ मडवी आणि रतीश शेठ मडवी यांच्या जरूर पाहायला मिळतात. हे 2 दिवसीय आयोजन आहे आणि या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट तुम्हाला सायकल सुद्धा पाहायला मिळतात. 2 सामने जिंकलेत देवा ग्रुप आवरे या टीमनं आणि इथून आता आपण वळतो या मॅच कडे, जिथं एका बाजूला निशांत 11 दादरपाडा आणि त्यांच्या विरुद्ध रॉयल स्पोर्ट उल्वे सलामीची जोडी मैदानात दाखल झाल्या. एका बाजूला आपण गीतेश मडवी ऑन द स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईक इनला आपण आकाशला पाहू शकतोय. ही सलामीची जोडी दाखल झाल्या. तर गोलंदाजी ट्रॅकवर दादरपाडा एक्सप्रेस ओमकार कोळी हा गोलंदाज दाखल झालाय. पहिलाच बॉल खूप टप्प्याचा हाताळत असताना अतिशय चांगला चेंडू अचूक टप्प्यावर त्यानं चेंडू खरं टाकला आणि पहिला चेंडू निर्धापे करत असताना एक चांगली कमालीची तुम्हाला ही मॅच जरूर पाहायला मिळेल. कारण दोन्ही बलाढ्य संघ आहेत, एकमेकाच्या विरुद्ध अनेक वेळा ढाकलेत, पण आज निमित्त आहे गावदेवी क्रिकेट क्लब गावठाण आयोजित ही आपण सध्या स्पर्धा एन्जॉय करतोय आणि या स्पर्धेमधील हे दोन्ही बलाढ्य संघ आहेत. पहिला बॉल जरूर डॉट पाहायला मिळाला गीतेशच्या समोर. बॅटची कडा पाठीमागच्या दिशेने डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला. इथून सिंगल रन्स मिळेल ती म्हणजे या रॉयल स्पोर्ट उल्वे संघाला. श्री गणेशा झाला खरं तर दाबांचा फार इम्पॉर्टंट ही सध्या आपण मॅच एन्जॉय करत आहोत. एक षटकाचा इथे खेळ समाप्त झाला आणि धावपटला धावा लागले गेले त्या 10 धावा. धावपटलावर धावा लागले गेले त्या 10 धावा. एक चांगली सध्या सुरुवात केली ती म्हणजे रॉयल स्पोर्ट उल्बी या संघाची आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये उल्बी नोड परिसरातील एक डॅशिंग आणि दानशूर व्यक्तिमत्व अर्थातच आमचे विनय भाई पाटील यांचे इथं आगमन झालंय आणि त्यांना आपण विनंती करतो आपण याव्या स्पीडावर आणि या स्पर्धेकरता त्यांच्या वतीनं 5001 रुपयाचा आर्थिक पाठबळ विनय शेठ पाटील यांचा आपण आभार व्यक्त करूया.
उलिवण परिसरातील एक दानशूर आणि डॅशिंग व्यक्तिमत्व आणि त्यांच्या वतीनं या स्पर्धेकरता विनेश पाटील यांच्या वतीनं 5001 रुपयाचा आर्थिक पाठबळ आहे. आपण त्यांचं स्वागत करूयात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावपटला धावा लागले गेल्या त्या 10 धावा. गोलंदाज दाखल झाला. यश पाटील येतोय. बॅटला ब्रश करून पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना तिथं सिंगल रन्स मिळेल आणि या एकेरी धावेनिशी धावपटला धावा लागले गेल्या त्या 11 धावा. धावपटा लागले गेले. यस अप नेक्स्ट बॉल पुढे आलाय. चांगला फटका गीतेशने सजवलाय. समोरच्या दिशेनं लॉंग ऑफ चा क्षेत्ररक्षक जज करतोय. त्याच्या मस्तकावर दस्तक देत चेंडू निघून चालला आउट ऑफ द पार्क. आणखीन एक आलेला हा बेमिसाल षटकार. 17 धावा धावपटला लागले गेल्यात. कमालीची बॅटिंग दाखवली गीतेशनं. फ्रंट फुटवर आला आणि त्याला मात्र लवकर पिक केलं बॉलला. चेंडूला पाठवून दिले लॉंग ऑफच्या डोक्यावर. निमिष मोहिते तिथे क्षेत्ररक्षक होते. ते बनले प्रेक्षक. मिळाल्या गेल्या त्या 6 धावा. 17 धावा धावपटा लागले गेल्यात. रॉयल स्पोर्ट उल्वे सध्या बॅटिंग करतोय आणि गोलंदाजी करत असताना आपण यश पाटीलला पाहू शकतोय. पुढे आलाय. लोवर पुल टॉस बॉल वाईडिश लॉंगनच्या रिजन मध्ये खेळून काढला. सिंगल रन्स मिळाली. दुसरीसाठी परतले देखील होते पण एकावर थांबावं लागतंय. चांगलं क्षेत्ररक्षण प्रीतम भोईरच्या माध्यमातून. निशांत इलेव्हन दादरपाडा संघ या विभागातील एक मातब्बर संघ आणि त्यांच्या विरुद्ध नवी मुंबई विभागातील उल्वेनाडू परिसरातील रॉयल स्पोर्ट उल्वे हा संघ आज दाखल झाला या खेळाकरता या स्पर्धेमध्ये. समोरच्या दिशेनं फटका जरूर चांगला. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. आकाशने चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडे. या मॅच मधील आला आणखीन एक बेमिसाल षटकार. चोवीस धावा धावपट्या लागले गेल्यात. यशच्या विरुद्ध आता आक्रमण करत असताना इकडे सलामीची आलेली ही जोडी तिच्या बॅट मध्ये निघालेला धावा. आकाश सध्या हल्ला बोल करतोय. दुसऱ्या बाजूला गीतेश. एखादा ब्रेक थ्रू जर दादरपाडा संघाने मिळवला तर इथून कमबॅक करणारी गोलंदाजी जरूर पाहायला मिळेल. आणखीन एक तडाखा वाईडिश लॉंग ऑनच्या वरतून आजच्या दिवसातील सर्वात लांब नतक षटकार लगावलाय. बॅटिंग करणारा आकाशच्या बॅट मध्ये हा बॅक टू बॅक दुसरा षटकार. चांगली आता बॅटिंग सजवतोय. सलग जर विचार केला गोलंदाजीच्या विरुद्ध या ओव्हर मध्ये 3 षटकार आलेत आणि त्यामुळे यश पाटीलचं षटक थोडंसं मागणं राहिलंय. ते म्हणजे दादरपाडा संघाच्या दिशेनं धावपटलावर धावा लागले गेल्या त्या बिनबाद 30. एक चांगली सुरुवात आणि खरं उल्वे संघाचे समर्थक बिग सपोर्टर शरीदास मात्रे मामा हे सुद्धा मॅचला एन्जॉय करतात. त्यांच्या वतीने सुद्धा उल्वे या संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. नेहमीच उल्वा संघ म्हणल्यानंतर त्यांचं नेहमीच समर्थन राहतं उल्वे संघासाठी. यावेळचा हात फटका जरूर खेळून काढला. क्षेत्ररक्षक तिथे विवेक कासू करता येणार आहेत. या मॅच मधील गोल्डन विकेट यश पाटीलने मिळून दिलाय आणि पहिला हादरा लागलाय रॉयल स्पोर्ट उल्वे संघाला. आकाश होईल झेलबाद. दोन षटकांचा इथे खेळ समाप्त झाला. धावपटलावर धावा लागले गेले त्या बॅटिंग करणाऱ्या रॉयल स्पोर्ट उल्वे संघाच्या 1-30 धावा. एक चांगली सुरुवात केली होती आकाश मडवीनं आणि त्यांच्यासोबत गीतेशला पण पाहू शकता. एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करत असताना ज्यांच्या माध्यमातून 2 षटकांमध्ये 30 धावा जमा केल्यात. विचार केला तर अजून 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आपण ही 2 दिवसीय शृंखला सध्या अनुभवतो. 16 संघांना जिथं संधी दिल्या आणि ही आजच्या दिवसातील तिसरी मॅच आपल्या समोर येते. देवा ग्रुप आवरे या संघानं 2 सामने जिंकलेत. पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी भूमिका स्पोर्ट चिर्ले संघाला पराभूत केला आणि त्यानंतर जय हनुमान रांजणपाडा संघाला पराभूत करून 2 सामने जिंकून ते सेमीफायनल मध्ये क्वालिफाय झालेत. आणि आजच्या दिवसातील या पहिल्या फेरीतील तिसरा सामना आपल्या समोर रंगला गेलाय. एका बाजूला निशांत इलेव्हन दादरपाडा आणि त्यांच्या विरुद्ध रॉयल स्पोर्ट उल्वे. ओमकार कोळी नेक्स्ट बॉलर. पहिलाच बॉल टप्प्याचा जरूर पाहायला मिळतो. चेंडू पडल्यानंतर हलकीशी उंची जरूर गाठली होती. आज चेंडू पडला त्यानंतर लँड झाला आणि कमालीची गोलंदाजी. ओमकार कोळी सातत्यानं व्यावसायिक क्रिकेट फार चांगल्या रीतीने खेळला. अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये या खेळाडूचा बोलबाला नेहमी पाहायला मिळाला आणि बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये एक चांगली गोलंदाजी मातब्बर खेळाडू राहिला तो म्हणजे ओमकार. पहिलाच चेंडू डॉट फेकत असताना समोर आपण बॅटिंग करताना गीतेशला पाहू शकतोय. यावेळचा हा बॉल प्रचंड वेगाने आला. बॅटला ब्रश केला. यष्टीरक्षक चेतन भोईरनं टिपलाय जेल आणि इथून मात्र महत्वाची आणखीन एक विकेट मिळून दिले ओमकार कोळीना.
महत्वाची ही विकेट बॅटला ब्रश करून यष्टिक्षकांना झेल टिपला. चेतन भोईरचं आपण कौतुक करूयात, काय कमालीचा त्यानं झेल टिपला. ज्या बिकानं चेंडू टाकला होता बॅटला ब्रश झाला आणि त्यानंतर यष्टिक्षकांना आपलं त्याचं काम चोख बजावलंय आणि त्यामुळे महत्वाची विकेट ओमकारनं मिळून दिला. ती म्हणजे निशांत 11 दादरपाडा या संघासाठी. चौथ्या क्रमांकावर चंदन मडवी रॉयल स्पोर्ट उल्वे संघाचा आणखीन एक आक्रमक खेळाडू. ओमकारनं 2 चेंडूमध्ये एक महत्वाची विकेट मिळवलाय. पहिल्या षटकामध्ये सुद्धा 10 धाबा खर्ची जरूर केल्या होत्या आणि एक इकॉनॉमी गोलंदाजी करणारा गोलंदाज. अतिशय चांगल्या रीतीने आता गोलंदाजी करत असताना निशांत 11 दादरपाडा या संघासाठी चंदन मडवी येतात चौथ्या क्रमांकावर. आणखीन एक आक्रमक खेळाडू रॉयल स्पोर्ट उल्वे या संघाचा. यावेळचा बॉल लेगशीच्या थोडासा बाहेरून जरूर जाताना पाहायला मिळाला. यावेळी एक्स्ट्रा स्वरूपात धाव जोडली जाईल. धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 31 धावा. कमालीचा वेग आज ओमकारचा पाहायला मिळतोय. पुरेपूर खांद्याचा वापर, चेंडू रिलीज करतात सध्याची जर आपण ऍक्शन थ्रो पाहायला गेलात जर प्रचंड वेग आहे आणि एक वेगवान गोलंदाज आहे उरण तालुक्यातील आणि त्यामुळे एक नामवंत गोलंदाज ओमकार. बॅटला ब्रश करून पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल रन्स मिळेल. धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 32 धावा. दिवशी हे चांगलं दैवित्यमान आपण आयोजन पाहायला मिळतं. 2 दिवशी शृंखला आज तुम्हाला 8 संघ खेळताना जरूर पाहायला मिळतील. बलाढ्य खरं तर हे संघ आहेत. यानंतर होणारा सामना सुद्धा डेव्हिड 11 गावदेवी केळवणे आणि त्यांच्या विरुद्ध मेघना शेठ म्हात्रे प्रतिष्ठान विठ्ठल जासई. आणखीन एक मोठी मॅच आपल्या समोर जरूर पाहायला मिळेल. एका बाजूला जासई हा खरं तर एक बलाढ्य संघ आणि दुसऱ्या बाजूला पनवेल तालुक्यातील केळवणे संघ तेवढाच मातब्बर. ओमकारचा बॉल शॉटपरीचा जरूर होता, लवकर पिक केलाय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. आणखीन एक सिंगल रन्स मिळेल. ओमकारचा षटक कमालीचं राहिलाय ते म्हणजे निशांत 11 दादरपाडा संघासाठी. फार कमी धावा द्यायच्या आणि त्यानंतर डॉट बॉलचा प्रश्न वाढवायचं. समोरच्या बॅटिंग करणाऱ्या संघावर थोडंसं प्रेशर क्रिएट करण्याचं काम सध्या ओमकारने केलंय. यासाठी ओळखला जातो ओमकार. अनेक वेळा जर पाहायला गेलं तर तालुका स्तरीय मधून खेळत असताना गावदेवी गावठाण संघातून अनेक वेळा ओमकार सुद्धा खेळला. त्या संघामधून सुद्धा चांगली कामगिरी पाहायला मिळाली. ती ओमकारची समोर चंदन मडवी आहे. यावेळचा बॉल थोडासा डान्सिंग डाऊन राखण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर कटचा फटका पॉईंटचा क्षेत्रक्षे वेगाने येतोय. सिंगल रन्स मिळाले जाईल आणि या एकेरी धाबेनिशी धावपटलावर धावा लागल्या जातील त्या 2 बाद 34 धावा 34 रन्स. हे षटक फार चांगलं राहिलं निशांत 11 दादरपाडा संघासाठी. कारण मागील 12 चेंडूमध्ये 30 धावा खर्ची झाल्या होत्या. विकेट येत नव्हती. शेवटच्या चेंडूवर यश पाटीलनं विकेट मिळवून दिली आणि त्यानंतर जसा आकाश बाद झालाय थोडंसं धाबा थांबवण्याचं काम ओमकारनं देखील केलंय दादरपाडा संघासाठी. यावेळचा बॉल फटका बसला. एलिव्हेशन पडते. कमी क्षेत्ररक्षक निमिष मोहिते वेगानं आलेत. फार साधा सोपा जेल होता, जज करू शकले नाही. जेल सुटलाय आणि जेल सोडलाय तो म्हणजे तेजस कोळीचा. इथून सिंगल रन्स मिळेल आणि या एकेरी धाबेनिशी धावपटलावर धाबा लागल्या गेल्या त्या बॅटिंग करणाऱ्या रॉयल स्पोर्ट उल्वे या संघाच्या 2 बाद 35 धावा. पस्तीस धावा धापटायला लागल्या गेल्यात. एक चांगली गोलंदाजी करताना आपण ओमकार कोलियाला पाहिलं. मागील षटकामध्ये अवघ्या 5 धावा केल्यात. त्यानं खर्च आणि महत्वाची एक विकेट सुद्धा त्यानं मिळवून दिला. गोलंदाज दाखल होतील रोहित गायकवाड. रोहित गायकवाडचा पहिला बॉल पडल्यानंतर आतमध्ये वळवला. दादरपाडा टेस्ट क्रिकेटला मिळाला एक नन्ना मुन्ना जादूगर. रोहितची काय कमालीची त्यानं गोलंदाजी केली होती. मागील खरं तर हप्त्यामध्ये जासईच्या क्रीडांगणावर टाकरसना एक बलाढ्य संघासमोर इकडकर संघाच्या विरुद्ध चांगली गोलंदाजी करणार हा रोहित गायकवाड. यावेळचा बॉल तेजस कोळीच्या समोर आडव्या बॅटनं लवकर पिक त्याने केलंय. डिक्लेअर झोन कडे चेंडू ट्रॅव्हल होत असताना वैष्णव कासूकर वेगाने आले. थ्रो थोडासा चुकीचा जरूर झाला पण इथून 2 धावा मिळाल्या जातील आणि या 2 धाबेनिशी धावपटलावर धावा लागल्या जातील त्या 37 धावा 37 रन्स. सुरुवात चांगली राहिली होती रॉयल स्पोर्ट उल्वे संघासाठी पण ज्या प्रकारे ओमकारनं कमबॅक करून दिला थोडासा दडपणामध्ये थोडासा प्रेशर मध्ये खेळताना उल्वे संघ जरूर पाहायला मिळतोय. झेल सोडला होता निमिष मोहिते आणि त्याचं प्रत्युत्तर देत असताना
बॅटिंग करणारा संघ आणि यावेळी खेळाडू तेजस कोळीच्या बॅट मधून आलेला हा दर्जेदार मोठा फटका. अंपायर डिसिजन मिळतील या चेंडूवर 6 धावा. षटकार आला, जेल सोडला होता निमिष मोहितेनं आणि त्याचा आता प्रत्युत्तर दिलाय बॅटिंग करणारा तेजस कोळी. अक्को टप्प्याचा बॉल, आणखीन एक तडाखा. वेग कासुकरच्या डोक्यावरून चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक तेजस कोळीच्या बॅट मधून आणखीन एक आलेला हा बॅक टू बॅक दुसरा षटकार. 49 धावा धावपडायला लागले गेल्यात. 49 रन्स. अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जिथं ज्या प्रकारे रोहित गायकवाडवर हल्ला बोल केलाय, तेजस कोळीनं एक आक्रमक खेळाडू आहे, एक बलाढ्य संघ आहे रॉयल स्पोर्ट उल्वे आणि त्या नावाप्रमाणे आता रॉयल कामगिरी करतोय आपल्या संघाकरता. बॅटची ब्रश करून पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना धावपटलावर धाबा लागल्या गेल्या त्या 50 रॉयल स्पोर्ट उल्वे या संघाचा अर्धशतक लागलंय रॉयल स्पोर्ट उल्वे संघाच्या नावावर. आणि या षटकातील अजूनही शेवटचा एक चेंडू बाकी आहे. रोहित गायकवाडचं षटक थोडस मागं ठरलंय ते निशांत 11 दादरपाडा या संघासाठी. मागील काही चेंडूंवर त्यांनी 5 चेंडूमध्ये 15 धाबा देखील खर्ची केल्यात. या वेळचा हा बॉल चंदन मडवीच्या समोर थोडासा स्लोवर डिलिव्हरीचा टाकला. एक डॉट बॉल त्यांना पाहायला मिळतोय. 4 षटकांचा इथं खेळ समाप्त होतोय आणि या धावपटलावर धाबा लागल्या गेल्यात. प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकून बॅटिंग करत असताना रॉयल स्पोर्ट उल्वे या संघाच्या 2 बाद 50 धाबा. आपण विनंती करूयात यापुढील होणारा सामना डेव्हिड 11 गावदेवी केळवणे आणि त्यांच्या विरुद्ध बेगना शेठ म्हात्रे प्रतिष्ठान विठ्ठल जासई या दोन्ही संघाच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करतोय. आपण लगेच या, आपण नाणेफेकी करून घेणार आहोत. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना डेव्हिड 11 गावदेवी केळवणे आणि त्यांच्या विरुद्ध बेगना शेठ म्हात्रे प्रतिष्ठान विठ्ठल जासई दोन्ही संघाच्या कॅप्टनला आपण विनंती करतो आपण रिपोर्टिंग करा. निमिष मोहिते येतात शेवटचे षटक हाताळण्याकरता. समोर आपण तेजस कोळीला पाहू शकता, त्याच्या बॅट मधून षटकार आलेत. निमिषच्या विरुद्ध तेजस एक मोठा बॅटन. ह्यावेळचा बॉल खोलामध्ये टाकला, लावडली अपील जरूर केल्या. सिंगल रन्स इथून मिळेल. लेग बाईस परिणामी मिळालेली एकेरी धाव 51 धावा धावपटावर लागल्या गेल्या. कमालीची मॅच रंगली गेल्या. एका बाजूला उरण तालुक्यातील एक बलाढ्य संघ आणि दुसऱ्या बाजूला उल्वे नोड परिसरातील तेवढाच एक दादागिरी दाखवणारा संघ अर्थातच रॉयल स्पोर्ट उल्वे संघ सध्या बॅटिंग करतोय. चंदन मडवी आला. आज चांगलीशी कामगिरी जरूर राहिली नाहीये चंदनची, पण बऱ्याचशा आशा असतील आणि हा चंदन शांत बसणार नाहीये. फटका जरूर सजवलाय लॉंग ऑफच्या वरतून इनफिल्डला बेदून आउट ऑफ द पार्क. चंदन मडवी यासाठी ओळखला जातो आणि त्याच्या बॅट मधून आलेला हा लांब लचक षटकार. 57 धाबा 57 रन्स. चंदन मडवी सातत्यानं अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये या खेळाडूचा बोलबाला राहिला आणि आता आपल्या नावाची दखल घ्यायला लावली ती म्हणजे निशांत 11 दादरपाडा या संघाला. काय फटका सजवला रिप्ले मध्ये देखील पाहायला आवडेल. एक पाय करतर पुढे आणून फुटवरचा चांगला वापर केला आणि त्यानंतर बॅटचा फ्लो ओपन केला. लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडूला पाठवून दिलं सीमारेषा पलीकडे. मिळाल्या गेल्या त्या 6 धाबा. धावपटला धाबा लागले गेले त्या अब तक 57 धावा धावपटा लागत असताना आणखीन एक चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेनं. काय वेग आहे आणि काय बॅटचा फ्लो त्यानं ओपन केलाय. बॅक टू बॅक त्या दिशेने चंदन मडवीच्या बॅट मधून आलेला निमिष मोहितेच्या विरुद्ध आणखीन एक रॉयल षटकार. 60 धाबा 63 धावा धावपटायला लागले गेल्या. 63 रन्स. चंदन मडवीचा आता आक्रमण थोडस डोकेदुखी ठरले निमिष मोहितेची दादरपाडा संघासाठी. यावेळचा हा बॉल लेगीशीच्या थोडासा बाहेर राहिला. 1+1 अशा या 2 धावा मिळा जातील. 65 धावा धावपटला लागल्या गेल्यात. इथून एक चांगली सध्या बॅटिंग करतोय तो म्हणजे चंदन मडवी रॉयल उल्वी या संघासाठी. नावाप्रमाणे आता चांगले असा खेळ त्याने दाखवलाय आणि कमालीची बॅटिंग करतोय सध्या मैदानात तो म्हणजे चंदन मडवी. समोरच्या दिशेनं आणखीन एक तडाखा निमिष मोहितेच्या विरुद्ध सलग 3रा षटकार आलाय. बॅटिंग आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या चंदन मडवी साठी. कमालीची बॅटिंग दाखवलंय. काही चेंडू थोडासा स्ट्रगल करत होता, शांत राहिला होता आणि त्यानंतर मात्र आता निमिष मोहितेच्या विरुद्ध आक्रमण केलंय. धावपटलावर धावा लागल्या गेल्यात. आजच्या दिवसातील सर्वात मोठा हायेस्ट स्कोर रॉयल स्पोर्ट उल्वे संघाच्या नावावर 71 धावा धावपटला लागल्या गेल्यात. 71 रन्स.
अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नावाप्रमाणे आता कामगिरी करतोय रॉयल स्पोर्ट उलवे आणि चांगला असा खेळ पाहायला मिळतोय चंदन मडवीच्या बॅट मधून आलेल्या संलग्न या 3 षटकारांशी थोडीशी डोकेदुखी ठरल्या ती म्हणजे निशांत 11 दादरपाडा संघासाठी. समोरच्या दिशेने फटका चांगला आहे. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक ओमकार कोळी बेगान आले. चांगला क्षेत्ररक्षण आणि तेवढाच चांगला थ्रो पाहायला मिळतोय. इथून 2 धावा मिळाल्या जातील आणि या 2 धावांशी 73 धावा धावपटल्या लागल्या गेल्या. 73 रन्स जी सुरुवात जो निर्णय घेतला होता आणि तो निर्णय मात्र योग्य ठरलाय रॉयल स्पोर्ट उलवे संघासाठी. त्याचप्रमाणे त्यांनी कामगिरी सुद्धा केली. बॅटिंग करताना चंदन मडवीची बॅट बोलली. एका बाजूला तेजस कुळीने षटकार लगावले. आकाश आणि गीतेची सुद्धा चांगली कामगिरी केली. यावेळचा हा बॉल थोडासा खालीच राहिला आणि त्यामुळं एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतं. धावपटलावर धाबा लागले गेले त्या 73 धाबा आणि 74 धाबांचं आव्हान ठेवले ते म्हणजे निशांत 11 दादरपाडा संघासमोर. राजदीपा मडवी ताई यांच्या वतीनं या स्पर्धेकरता 501 रुपयाचा आर्थिक पाठबळ आलाय. शेतकरी कामगार पक्षाचे खरं तर सातत्यानं महिला वर्गाचे त्यांचं फार मोठं योगदान राहिलंय आणि आपण विनंती करूयात मेघना शेठ म्हात्रे प्रतिष्ठान विठ्ठल जासई आणि त्यांच्या विरुद्ध डेव्हिड 11 गावदेवी केळवणे दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या. आजच्या दिवसातील होणारा हा शेवटचा सामना. आता पाहायला गेलं तर रॉयल स्पोर्ट उलवे संघाचं रणजी क्रिकेटची स्पर्धा जिथं पार पडली आणि त्या स्पर्धेमध्ये मेघना शेठ म्हात्रे प्रतिष्ठान विठ्ठल जासई संघानं तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ या विभागातील एक मातब्बर बलाढ्य संघ म्हणून जासई संघाकडे पाहिला जाते आणि त्या संघाचे कॅप्टन भूषणदादा म्हात्रे यांचं इथं आगमन होताना पाहायला मिळतं आणि त्यांच्या विरुद्ध पनवेल तालुक्यातील डेव्हिड 11 गावदेवी केळवणे या संघाच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करतोय. तर आयोजन कमिटीच्या वतीनं भूषणदादा म्हात्रे यांना विनंती केली जाते आपण व्यासपीठावर या. आपला यथोचित मान सन्मान स्वीकारण्यासाठी आपण या. नेहमीच क्रिकेट क्षेत्रामध्ये सुद्धा चांगली त्यांची कामगिरी राहिली आणि राजकीय पटलावर ग्रुप ग्रामपंचायत जासेचे विद्यमान ते सदस्य आहेत आणि त्यांना आपण विनंती करूयात आपण या दादा. आपला शुभ सन्मान केला जाईल आयोजन कमिटीच्या वतीने. सुनील शेठ मडवी आपले वाट पाहतात. 30 मध्ये 74 बनवायचे निशांत 11 दादरपाडा टीम. दुसऱ्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकूयात संयमजी घरात मॅन फ्रॉम दाकटीजू यांचा. थँक्यू सो मच विपुलजी पाटील सर. चला आपण भूषणजी म्हात्रे यांचं आगमन होताना पाहायला मिळते मंचाकडे. भूषणजी म्हात्रे या आपण मंचावरती जासई टेनिस क्रिकेटमधील एक नामांकित खेळाडू आणि त्याचबरोबर जासई ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य भूषणदादा म्हात्रे यांचं आगमन मंचावरती झालं. त्यांचा सन्मान आम्ही अवघ्या क्षणामध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. गावदेवी क्रिकेट क्लब गावठाण व सतीश स्मृती गावदेवी गावठाण आयोजित सरपंच चषक 2025 ही दैदिप्यमान टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आणि पहिला दिवस स्पर्धेचा आणि पहिल्या दिवसामधील पहिल्या फेरीतील शेवटची मॅच असणार आहे. डेव्हिड 11 गावदेवी केळवणे आणि त्यांच्या विरोधात मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान जासई या 2 संघांमध्ये पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. त्या मॅचचा आपण टॉस करू. तत्पूर्वी आपण सन्मान करूया. भूषण म्हात्रे यांचा आपण सन्मान करणार आहोत. आमचे स्पर्धेचे सर्व सुनील शेठ मडवी साहेब, सुनील शेठ साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते आपण भूषण म्हात्रे
त्यांचा मुख्य सन्मान करतोय आमच्या अतिथी कक्षामध्ये. धन्यवाद भूषण दादा, आपण या स्पर्धेचा भाग बनलात, या स्पर्धेसाठी उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही सरपंच चषक 2025 या दैदिप्यमान स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. आणि टॉस देखील आपण करूया लगेच. डेव्हिड 11 गावदेवी केलवणे टीमचे कॅप्टन या जासई टीमचे कर्णधार उपस्थित आहेत. डेव्हिड 11 गावदेवी केलवणे ऑफिशियल तुमच्यासाठी पुन्हा एकदा आम्ही कॉल करतोय आणि लास्ट कॉल. आणि प्रत्येक इनिंग नंतर इथे नाणेफेकी केली जाते. जासई आणि केलवणे या दोन संघांमध्ये पुढच्या लढतीचा टॉस आणि तो तुम्ही पाहू शकाल. सुनील शेठ, शांताराम शेठ मडवी साहेब यांच्या पवित्र शुभ हस्ते पुढच्या फेरीचा देखील नाणेफेकी केला जातोय. 5 षटकांची पुढची मॅच. सुरुवातीचे सामने आपण 5 षटकांचे खेळलो होतो आणि त्याच्यानंतर विनर्स वर्सेस विनर हे सामने 4 षटकांचे राहतील. याकडे देखील लक्ष ठेवा. सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय देवा ग्रुप आवरे या संघाने सुपर कामगिरी केली. चला सामन्याकडे लक्ष वेधूया. टार्गेट आहे तब्बल 74 धावसंख्येचा. 5 ओव्हर आणि 5 षटकांमध्ये 74 काढायचे. चंदन मडवी आलाय ओव्हर द विकेट्स ना पहिला बॉल घेऊन. वेगवान बॉल, फटका फसलाय, कॅच पकडलाय आणि तो पहिल्याच बॉल वरती दिलाय प्रीतमला. परतीचा इशारा. पहिला धक्का निशांत 11 दादरपाडा संघाला. संख्येचा पाठलाग असताना पहिल्या बॉल वरती पहिली सफलता नवीन खेळाडू येतात. निमिष मोहिते च्या सोबतीला ओमकार कोळी हा खेळाडू आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतो. निमिष आणि ओमकार हे दोन्ही नामांकित खेळाडू आहेत. अगदी तालुक्याला प्रेझेंट करणारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. परंतु या मॅच मध्ये दोन्ही खेळाडूंवरती फार मोठी जिम्मेदारी. चंदनचं आपण कौतुक करतोय. पहिल्याच बॉल वरती त्यानं विकेट संपादित केली. 74 धावसंख्येचं आव्हान. रॉयल कामगिरी फलंदाजांनी आज साकारली क्रीडांगणामध्ये. बॅटिंग मध्ये बोलबाला राहिला फलंदाजांचा 73 बनल्या आणि 74 एक मोठा स्कोर या खेळपट्टीवरती मी तर म्हणेल. 30 बॉल 74 धावसंख्येचा पाठलाग करायचा. ओमकार कोळी या खेळाडूकडे लक्ष राहील. हे दोन्ही खेळाडू महत्वाची बॅटिंग त्यांना आता साकारावी लागेल. टॅप केल्या बॉल, फटका चांगला. इनफिल्डचे खेळाडू धावतायत परंतु बॉल चाललाय सीमा पार. अगदी बॅडमिंटन टाइप फटका पाहायला मिळाला आणि बॉल सीमारेषा पलीकडे. पहिला षटकार. पहिला षटकार ओमकार कोळीच्या बॅट मधून चंदनच्या विरोधात आक्रमण. यॉर्कर बॉल, परफेक्ट लाईन, मिड ऑनचा फिल्डर पोहोचलाय, बॉलला स्टॉप केलाय, रन्स मिळणार नाही. चांगलं कमबॅक. मागील बॉल वरती चेंडू हाफ ट्रॅकर होता परंतु त्याच्यानंतर अगदी परफेक्ट लाईन वरती यॉर्कर साधत असताना नियंत्रित गोलंदाजी. 5 षटकांमध्ये 74 बनवायचे आहेत आणि इथे लक्ष राहील दोन्ही खेळाडूंच्या फलंदाजीकडे. चांगले इन्फॉर्म बॅट्समन आहेत. नेक्स्ट बॉल चंदन लॉफ केला ऑन मिड ऑनला. पुन्हा एकदा चांगली फील्ड. बॉलला स्टॉप करतायत खेळाडू. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 बॉल मध्ये 2 वेळा बॉल रोखलाय. इनफिल्ड मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. रॉयल स्पोर्ट्स उल्वे टीम तिथे फिल्डिंग आपण करत असताना अश्वित खारकरला पाहतोय. अश्वित खारकर म्हटला की नेहमी गोलंदाजीमध्ये तो स्विंग करण्यासाठी माहीर असणारा खेळाडू आहे. तो आज मिड ऑन मध्ये मागील बॉल वरती 4 देखील वाचवल्यात असं देखील आपण म्हणूया. आणि फटक्यामध्ये प्रचंड वेग होता. त्या बॉलला मिड ऑन मध्ये त्यानं रोखण्याचं धाडस दाखवलं. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. ओ सोडून दिलाय बॉल. अंपायर डिसिजन इट्स अ वाईड बॉल. वेगवान चेंडू परंतु लाईन बिघडली आणि वाईड +1. टोटल 2 धावा या ठिकाणी ऍड होतील. डिक्लेअरच्या स्वरूपाने आणखीन एक एक्स्ट्रा मिळेल. 2 धावसंख्येनं धाव फलकावरती धावा लागल्यात आतापर्यंत 1 बाद 8. पहिल्याच बॉल वरती प्रथम बाद झाले आणि त्याच्यानंतर डावाला सावरण्याचं काम करतायत ओमकार कोळे आणि त्याच्या सोबतीला निमिष मोहिते. पुढची मॅच अगदी मोठा संघ. दोन्ही ताकदवर संघ आहेत. डेव्हिड 11 गावदेवी केळवणे आणि त्यांच्या विरोधात मेघनाथ शेठ मात्र प्रतिष्ठान जासई. 2 ताकदवर संघामध्ये पुढची लढत. आणखीन एक यॉर्कर बॉल. पुन्हा एकदा बॉल मिड ऑनला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते अश्वित खारकर. आणखीन एक डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल प्रेशर वाढवेल दादरपाडा टीम. कारण टार्गेट 50 नाहीये तर 74 धाव संख्येचा आहे. 5 षटकांमध्ये 74 धावा. निर्णायक मॅच.
इथून जिंकाल तर पुढचा सामना खेळण्याची संधी मिळेल आणि ही महत्वाची मॅच आहे दोन्ही टीमसाठी. आणखीन एक यॉर्कर बॉल, जरूर पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि त्याच्यानंतर जे 4 बॉल संलग्न डॉट टाकलेत. कम्मालीचं हे षटक, चंदन मडवी लाजवाब बॉलिंग. पहिल्या षटकाचा खेळ झाला कंप्लीट आणि धाव फलकावरती धावा लागल्यात. निशांत 11 दादरपाडा 1 बाद 8 धावा. एक बाद 8 ही धाव संख्या धाव फलकावरती. थोडीशी घाई करा रॉयल स्पोर्ट्स उलवे टीम, सर्व खेळाडू एकत्रित येऊ नका कारण आतापर्यंत जवळजवळ 3 वाजलेत आणि याच्यानंतर आपल्याला टोटल आणखीन 3 मॅचेस या पूर्ण करायच्यात. मग अशी देखील आपण क्रीडांगणाबद्दल चर्चा केली की संपूर्ण आयोजकांचं एकच स्वप्न होतं की या क्रीडांगणामध्ये एक मोठी स्पर्धा व्हायला हवी आणि जे स्वप्न मनाशी बाळगलं त्याच पूर्ण होत असताना अनेक वर्ष गावठाण क्रिकेट मधील खेळाडू याच खेळपट्टीवरती घडले. इथूनच करण मडवी घडला गेला, इथूनच स्टारकास्ट खेळाडू ग्रामीण क्रिकेटला मिळाले. बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा या क्रीडांगणामध्ये आपण पाहिल्यात आणि बऱ्याच वर्षानंतर या क्रीडांगणामध्ये स्पर्धा. लॉफ्टेड ड्राईव्ह केलाय, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून क्रॅकिंग स्ट्रोक, लॉफ्टेड फटका, बॉल सीमा पार. निमिष मोहिते ब्रँडेड सिक्सर. शांतता, संयम, नियोजन आणि परफेक्ट कार्यक्रम. मागील ओव्हर अगदी नॉन स्ट्राइक एंड वरतीच होता आणि त्याच्यानंतर जसा स्ट्राइक वरती आलाय पहिल्या बॉल वरती षटकार. चला दुसरा देखील डीप मिड विकेट बाउंड लाईनच्या वरून उडवलाय. बॅक टू बॅक दे दनादन बॅटिंग. मैदानाच्या आतमध्ये निमिष मोहिते ऑन अ फायर सिक्सर. दोन बॉल 2 षटकार. पहिल्या ओव्हर मध्ये आल्या होत्या जवळजवळ 8 धावा आणि या ओव्हर मध्ये 2 बॉल मध्ये 12 काढल्यात. दुसऱ्या षटकामध्ये आपण आकाश मडवीला पाहतो. चांगला गोलंदाज या टीमचा, परंतु या मॅच मध्ये चुका केल्यात. समोर गोलंदाजी राहिली आणि त्याच्यावरती तुटून पडल्या निमिष मोहिते. आता बॉल चांगला अगदी खोलात फेकला चेंडू. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. मिड ऑफ वरून फिल्डर पोहोचले. बॉल पर्यंत रन्स मिळाली, फक्त एक सिंगल. चांगला चेंडू रिलीज केला आणि त्याच कारणास्तव फक्त एक धाव. निमिष मोहिते चांगली बॅटिंग. 3 बॉल मध्ये आतापर्यंत 13 वरती फलंदाजी करताना पाहायला मिळालाय. समोर ओमकार कोहली. मागील 4 बॉल संलग्न डॉट खेळल्या. ओमकार प्रेशर जरूर आहे. लॉफ केलाय ओमकारनं देखील. फटका चांगला आहे. सरळ दादरपाडा स्टँड मध्ये जिथे प्रेक्षक त्यांचे बसलेत त्यांना मानवंदना देणारा ओमकार कोहलीचा कडक सिक्सर. मिळाले 4 षटकार मारले 10 बॉल मध्ये. निमिष मोहिते ओमकार. लाईन पाहूया आपण. पंचांचा इशारा अद्याप आला नाहीये. पंचांचा इशारा इट्स अ नो बॉल. हाईट फॅक्टर इश्यू. नो +1. टोटल 2 धावा मिळतील. डिक्लेअर स्पॉट मध्ये देखील बॉल गेले त्यामुळे मागच्या दिशेने बॉल निघून गेल्यानंतर एक एक्स्ट्रा देखील आहे. फ्री हिटचा इशारा. बॉल वरती संघाची टोटल 29 29 धावा. अमृत मडवी यांचं देखील आगमन झालंय. अमृतजी मडवी या आपण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. लॉफ केलाय. आणखीन एक चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वरून पोहोचतायत परंतु सरळच्या दिशेनं बॉल जाईल सीमा पार. खणखणीत षटकार. पर्यंत पोहोचायचं आहे सांगत असताना दोन्ही खेळाडू टिक फॉर टॅक जशाच तसं उत्तर दिलं दुपारच्या सत्रामध्ये.
लाईन बिघडली, हा दबाव आहे, हा प्रेशर आहे, पंचांचा इशारा आलाय वाईट बॉलचा, या चुका गोलंदाज करतात. कारण जेव्हा त्यांच्यावरती मानसिक दबाव वाढतो, या चुका पाहायला मिळाल्या मागील काही बॉल मध्ये समोर गोलंदाजी केल्याचे परिणाम. आणि आता अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर ठेवतायत गोलंदाज, पण तो लाईन लेंथ गरजेची आहे. जर तुम्ही फास्टर गोलंदाज असाल. ओव्हर द विकेटचा पुढचा बॉल, आणखीन एक ओमकार कोहली मैदानाच्या आतमध्ये हवाई सफर फटके, मैदानाच्या आतमध्ये ठोकम ठोक, तो डीजे वाले भाई तू की रुका, तू भी ठोक. दोन षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती जवळजवळ 42 धावा या ओव्हर मध्ये आकाश मडवीच्या विरोधात आल्या. तब्बल 34 धावा, महागड षटक, 34 धाव संख्येचं एक लांब लचक षटक आणि टेन्शन वाढवणारं षटक पाहायला मिळालं. आता अडचणी वाढल्यात रॉयल स्पोर्ट्स उल्वे टीम समोर. ज्या पद्धतीने बॅट्समननं चांगली बॅटिंग केली, या खेळपट्टीवरती असं वाटलं की 74 धावा आता कठीण बनतील दादरपाडा टीमला. पण तो 2 ओव्हर मध्ये तरी आता बोलबाला राहिला दादरपाडा टीमच्या निमिष मोहिते आणि ओमकार कोहलीच्या फलंदाजीचा. येणारे 18 बॉल सामना जिंकण्यासाठी 32 धावेची आवश्यकता. शेवटचे 18 बॉल आणि त्यामध्ये 32 धावा. गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा चंदन षटक क्रमांक 3 घेऊन आलाय. पहिल्या ओव्हर मध्ये चंदनने 8 दिल्या. लाईन चांगली आहे, तिथे बॉल सोडलाय, डिक्लेअर स्पॉट मध्ये बॉल जाईल, रन्स मिळेल एक. विकेट किपरची भूमिका महत्वाची राहणार आहे. जर बॉल सोडला तर लगेच मागे डिक्लेअर स्पॉट, एक एक धाव तुम्हाला वाचवायची आहे. मागील ओव्हर मध्ये 34 दिल्यात आणि तेच टेन्शन, दबाव पूर्णपणे रॉयल स्पोर्ट्स उल्वे टीम. इथे एक सिंगल, एका धावेने संघाची धाव संख्या 43 धावा. 13 बॉल मध्ये आतापर्यंत 43 धावा. ओव्हर द विकेट्स चंदनचा पुढचा बॉल, आणखीन एक यॉर्कर बॉल. चांगली गोलंदाजी करतायत चंदन, इतर गोलंदाजांना देखील त्यांना साथ द्यावी लागेल. कारण पहिल्या ओव्हर मध्ये 8 आल्या होत्या, विकेट्स देखील चंदननं प्राप्त केली. इथे देखील चंदन चांगली कामगिरी साधतायत. वारंवार परफेक्ट लाईन वरती गोलंदाजी साधण्याचा प्रयत्न राहिलाय आणि तोच दबाव त्यांना आता निर्माण करायचा आहे. त्या 2 विकेट्स वरती प्रचंड मेहनत करावी लागेल तुम्हाला. विकेट्स आल्या तर अडचणी वाढतील. सरळच्या दिशेने केलंय लॉंग ऑनला, चेसो चांगलं क्षेत्ररक्षण, बॉलला स्टॉप केलंय. एक झाले पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत आणि पाहता पाहता 2 धावा देखील इथे चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्यामध्ये यश मिळालंय खेळाडूंना. 2 धाव संख्येने संघाची धाव संख्या 46 धावा झाल्यात. 74चं आव्हान, आतापर्यंत 46 धावा. निमिष मोहिते जो सलामीला आलाय आणि त्याच्या सोबतीला 1 डाऊन मध्ये चांगली बॅटिंग ओमकारची. फुल टॉस बॉल, पनिशमेंट जरूर मिळेल कारण चुकीचं उत्तर गोलंदाजानं केलं आणि त्याला चोख प्रत्युत्तर. निमिष मोहिते सिक्सर. संख्येनं निशांत 11 दादरपाड्यानं वेगवान अर्धशतक कंप्लीट केलंय. 52 धावा धाव फलकावरती. दोन्ही खेळाडूंसाठी टाळ्या होत्या. दादरपाडा टीम चांगली बॅटिंग करतात, दोन्ही अष्टपैलू खेळाडू आहेत आणि त्यांच्याकडून या अपेक्षा नेहमीच पाय राहत असतात. आणि या मॅच मध्ये दोन्ही खेळाडूंनी चांगला दमखम दिला, चांगला परफॉर्मन्स. चला, कदाचित अश्वित सारखा एक चांगला गोलंदाज असताना तो गोलंदाजीसाठी का आला नाहीये हा देखील प्रश्न राहील या मॅच मध्ये. कधी कधी निर्णय देखील महत्वाचे असतात. कॅप्टनचे निर्णय चुकला तर परिस्थिती बदलते आणि ते निर्णय चुकलाय मी तर म्हणेल. ज्या पद्धतीने गोलंदाजांवरती आक्रमण केले आकाशने दिल्या 34. इथे चंदनच्या विरोधात देखील आता षटकार पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल, डीप मिड विकेटला फिल्डर उभा, एका हाताने बॉलला रोखला, रन्स मिळते फक्त एक सिंगल. एका धावेने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचेल 53 या धाव संख्येवरती. 74चा पाठलाग. षटक क्रमांक 3 सुरू आहे. या ओव्हर नंतर आणखीन 12 बॉलचा खेळ. आपण म्हणूया की निशांत 11 दादरपाड्याचं पारडं आता मजबूत आहे. निशांत 11 दादरपाडा मजबूत स्थितीमध्ये पोहोचलाय. 74 धाव संख्येचा पाठलाग. चांगला बॉल पडल्यानंतर आत आला बॉल आणि तदनंतर डॉट बॉलचा इशारा. 3 षटकांचा खेळ झालाय पूर्ण. 3 षटकांच्या समाप्तीनंतर निशांत 11 दादरपाडा टीमची धाव संख्या 1 बाद 53 धावा. शेवटचे 12 बॉल सामना जिंकण्यासाठी 21 धावेची आवश्यकता. आणि असे सामने रॉयल स्पोर्ट्स उल्वेने अनेक वेळा जिंकलेत.
परिस्थिती विपरीत जाते तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी ठेवा आणि इथून संघर्ष करावा लागेल रॉयल स्पोर्ट्स सुलभे टीमला. 12 बॉल 21 ची मॅच. चाहते म्हणत असतील की आकाशच्या ओव्हर मध्ये जर 34 आल्या नसत्या तर आणखीन टार्गेट मोठं राहिलं असतं. चला जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. षटक क्रमांक 4 घेऊन आलेत अश्वित खारकर हा गोलंदाज. खारकर म्हटलं की आमचे विजयशीत खारकर एक दमदार नेतृत्व, एक रॉयल पर्सनॅलिटी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि साहेब चषक एक मोठी स्पर्धा उलवेनोड परिसरामध्ये आणि त्या स्पर्धेचे एक यशस्वी आयोजक विजयशीत खारकर साहेब आपलं देखील मनापासून स्वागत. आपण देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहे. या स्पर्धेमध्ये त्यांचा गावचा संघ उतरलाय. 12 बॉल आणि त्यांना आता 21 धावसंख्येचा बचाव करावा लागेल ओव्हर द विकेट्सनं. चेंज ऑफ पेस कमी गतीने टाकलाय परंतु जोरदार प्रहार केलाय निमिष मोहितेनं. बॉल सीमा पार. षटकार. पंधरा धावेची आवश्यकता. 11-15चं समीकरण. आणखीन एक आखूड टप्प्याचा बॉल. हाफ ट्रॅकर मिड विकेटला पूल केलाय आणि बॉलला धाडले सीमा पार. बॅक टू बॅक सिक्सर. आता मॅच मधली हवा काढून घेतले. प्रेक्षकांना देखील वाटलं नसेल की एवढा सामना सोपा राहील आणि ते घडले क्रीडांगणामध्ये. षटकार. सामना जिंकण्यासाठी अवघ्या 9 धावेची आवश्यकता. या टीम कडून ज्या अपेक्षा होत्या त्या आज पूर्ण करू शकले नाहीयेत. रॉयल स्पोर्ट्स सुलभेचा खेळ आम्ही सातत्याने पाहिलाय. एक चांगला संघ परंतु प्रत्येक दिवस आपला नसतो. कधी कधी या गोष्टी विरुद्ध देखील घडतात. आज गोलंदाजांनी खराब कामगिरी केली, फलंदाजांनी चांगला परफॉर्मन्स दिला परंतु इथे निमिष मोहिते चांगली फटकेबाजी करताना पाहायला मिळाले. डॉट बॉल. समीकरण शेवटचे 9 बॉल. मॅच जिंकण्यासाठी देखील 9 ची आवश्यकता आहे. 9 बॉल 9 धावा. नेक्स्ट बॉल. आणखीन एक फुल टॉस बॉल. एक पॅक खेळपट्टीवरती मोडीत हा फटका खेळल्या. रन्स मिळते 1. समीकरण शेवटचे 8 बॉल आणि रन अप बॉल मॅच. 8 धावेची आवश्यकता. किती मोठ्या ट्रॉफ्या स्पर्धेमध्ये, बिग ट्रॉफ्या म्हणून आपण या स्पर्धेकडे पाहतोय. 8 चेंडू 8 ची आवश्यकता. खेळाडूंची मानसिकता बरंच काही सांगते या मॅच मध्ये आणि तेवढा रस राहिला नाहीये या सामन्यासाठी. तू पहा कधी कधी 6 बॉल मध्ये 1 धाव देखील डिपेंड होते ना. आपण आरपीएल रायगड प्रीमियर लीग मध्ये पाहिले. क्रिकेट म्हणजे अनिश्चिततेचा खेळ आहे जिथे तुम्हाला हार मानून चालत नाही. निगेटिव्ह विचार तुम्हाला कमकुवत बनवतील. चला आता मात्र चुकी केली आहे. आता षटकारानं स्कोर इज लेवल. शेवटचे 6 चेंडू आणि आता सामना जिंकण्यासाठी अवघ्या 1 धावेची आवश्यकता. हारेचा फटका. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. पाठीमागच्या दिशेने डिक्लर झोनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल रन्स मिळेल आणि एकेरी धाबेनिशी धावपटलावर धाबा लागले जातील. त्या 43 धाबा.